पण जेव्हा तू ती काकण आणशील ना तेव्हा तुझ्या हात बरं काय बरं पण जेव्हा तू ती काकण आणशील ना तेव्हा तुझ्या बरं काय बरं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट यूज केलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुमचा इमेज अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की 16.7 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला दोन भागात कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हा जो इमेज लेअर आहे त्याची अशा प्रकारे लेंथ आहे ती थोडीशी कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. तर बघू शकताय अशा प्रकारे इमेज. तर अशा प्रकारे आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर आता इथून पासून पुढं जो इमेज आहे तो काय करायचा आहे याची लेंथ आहे ती थोडीशी वाढवून अशा प्रकारे इमेज लेअर आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर थोडीशी इमेज वाढवायची अशा प्रकारे बघू शकताय. आणि सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथं आपल्याला काय करायचं आहे यात इमेज लेअर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आणि कट करून घेतल्यानंतर या तिन्ही इमेज लेअर या दोन इमेज लेअरच्या आपल्याला खाली घेऊन यायचे आहेत. म्हणजे आपण जी व्हाईट PNG आणि जो काकण आपण PNG दिलेला आहे तो अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे इमेजवरती दिसून येणार आहे. आता स्टार्टिंगला येऊन काय करायचं आहे खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो काकण व्हिडिओ आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्याची साईज वाढवून घ्यायची अशा प्रकारे. आणि साईज वाढवून घेतल्यानंतर वरती अशा प्रकारे तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की याची लेंथ आहे ती 16.7 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ठेवून उरलेला भाग आहे म्हणजे तो कट करून इथं आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओ इथं बघू शकताय की इथं आपल्याला खाली घेऊन यायचं आहे आणि रेक्टेंगल किंवा PNG वरती अशा प्रकारे ठेवू शकताय. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. इथं कुठंही तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे बघू शकताय की आपल्याला ज्या PNG आहेत किंवा रेक्टेंगल इमेजवरती ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहेत. त्यानंतर आपल्या ज्या PNG आहेत त्या सिम्पली थोड्याशा सेट करून घ्यायचे आहेत खाली वर करून. तुम्हाला इथं याचा प्रॉपर लुक येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण PNG हे सगळे सेट केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आपला जो व्हिडिओ आहे तो इथं ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट आहे तो सिम्पली -100 याचं सर्क्युलेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो एक बटरफ्लाय इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून याची लेंथ बघू शकता इथपर्यंतच आहे. हाच व्हिडिओ कॉपी करून परत एकदा इथंच आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहे
आणि उरलेला भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे की हा व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. त्यानंतर सेकंड व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, अशाच प्रकारे स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता बघू शकता याचा स्टार्टिंग पासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते तिथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 16.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन तिथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 16.7 यापासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर Thank you.